नमस्कार मैत्रिणींनो. हा ना एक लोकप्रिय भारतीय स्नॅक आहे. विशेषतः महाराष्ट्रात हा खूप आवडीनं खाल्ला जातो. अत्यंत लोकप्रिय असा पदार्थ आज आपण बनवणार आहोत. चला तर रेसिपीला लगेच सुरुवात करूयात. अर्धा कोबी या ठिकाणी आपण स्वच्छ धुवून घेतलेला आहे. आता खिसणीच्या सहाय्याने आपण बारीक अशा पद्धतीने कोबी खिसून घ्यायचा आहे. आमच्या घरी कोबीची भाजी करायला माझी मुलं खूपच कुरकुर करतात, म्हणून म्हटलं चला आज ही रेसिपी बनवायला घेऊयात. अशा पद्धतीने आपण खिसणीच्या सहाय्याने पूर्णपणे कोबी खिसून घेतलेला आहे. त्याच्यामध्ये हिरवी मिरची घालणार आहोत, तीही बारीक चिरून घेतलेली आहे. त्यानंतर आलं आणि लसूण ठेचून घेतलेलं आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे. या ठिकाणी आपण अर्धा चमचे मिठाचा वापर केलेला आहे. त्यानंतर सोया सॉस वापरणार आहोत. 1 चमचा सोया सॉस वापरलेला आहे. त्यानंतर घरगुती बेडगी मिरचीचं लाल तिखट या ठिकाणी वापरायचं आहे, ते 2 चमचे वापरलेलं आहे. आता त्याच्यामध्ये आपण फूड कलर ॲड करणार आहोत. धनापूड आणि जिरापूड देखील वापरू शकता. या ठिकाणी मी जिऱ्याचा वापर केलेला आहे. त्यानंतर 1 चमचा गरम मसाला वापरलेला आहे. आता या ठिकाणी आपण कॉर्नफ्लॉवर पिठी 1 वाटी वापरलेली आहे आणि त्याच प्रमाणात म्हणजेच 1 वाटी आपण या ठिकाणी मैद्याचा वापर केलेला आहे. मैद्याऐवजी तुम्ही गव्हाची पिठी देखील वापरू शकता. कोबीला मुळातच खूप पाणी असतं, म्हणून या ठिकाणी आपण 1 चमचा देखील पाण्याचा वापर केलेला नाही. आता फक्त मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने हाताच्या साहाय्याने आपण एकसारखं परतवून पूर्णपणे मिश्रण एकजीव करून घेणार आहोत. आता आपलं मिश्रण परफेक्ट असं तयार झालेलं आहे. थोडंसं सैलसर अशा पद्धतीने आपण आता मिश्रण तयार केलेलं आहे. या मिश्रणामध्ये तुम्ही बारीक चिरलेला कांदा देखील ॲड करू शकता. आपण या ठिकाणी मैदा आणि कॉर्नफ्लॉवर पिठी वापरल्यामुळे आपलं कोबी मंचुरियनचं जे आवरण आहे ते कुरकुरीत व्हायला मदत होईल. चला आता तेल कडकडीत गरम करून घेतलेलं आहे आणि हाय फ्लेमवर आपण ही भजी अशा पद्धतीने सोडून घेणार आहोत. भजी सोडत असताना एकदम बारीक आकारामध्ये सोडा, जेणेकरून ती पटकन शिजायलाही मदत होईल, तळायलाही मदत होईल आणि कुरकुरीत आणि खमंग देखील होतात. बारीक भजी तळल्यामुळे त्या पटकन भाजायला मदत होतात. अशा पद्धतीने आता आपण सर्व या ठिकाणी छोट्या छोट्या आकारामध्ये बॉल्स सोडून घेतलेले आहेत आणि आता आपण 1 मिनिटासाठी झारी लावू नका. 1 मिनिटानंतर आता झारी लावून घेऊया आणि दोन्ही बाजूने कुरकुरीत आणि खमंग अशा पद्धतीने भाजून घेणार आहोत. कोबीला मुळातच पाणी सुटते, त्यामुळे अजिबात या ठिकाणी पाण्याचा वापर करायचा नाही आणि मिश्रण चांगलं मळून घेतल्यामुळे आणि गरजेनुसार आपण कॉर्नफ्लॉवर आणि मैदा सम प्रमाणात घातल्यामुळे कोबीना एकदम कुरकुरीत आणि खमंग व्हायला मदत होते. या ठिकाणी आपण अशा पद्धतीने सर्व कोबी मंचुरियन तळून घेतलेले आहेत. कुरकुरीत तळणीसाठी एक टिप्स सांगावीशी वाटते. मध्यम आचेवर सोनेरी, तपकिरी आणि कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे आहे आणि त्यानंतर आपण चाळणीमध्ये घालून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने अगदी घरच्या साहित्यामध्ये कुरकुरीत आणि खमंग अशी आपली कोबी मंचुरियन तयार झालेली आहे. अगदी हॉटेलपेक्षाही भारी आणि कुरकुरीत आणि खमंग अशी आपली भजी तयार झालेली आहे. आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला नवीन असाल तर